आज आलो होतो लोगावला. दादांचा कॉल आला होता खूप दिवसांआधी की बाबा चाललंय हॉटेलचं प्लॅनिंग आहे, बऱ्याच महिन्यांपासून प्लॅन करतोय. मग काही शेवटी बऱ्याच अडथळ्यांनंतर त्यांनी त्या दिवशी भूमिपूजन करून आमची व्हिजिट अरेंज केली होती. पण ते व्हिजिट अरेंज करताना हाच विषय झाला की ती आधी असावी नंतर असावी, पण बेसला झाल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींची कल्पना आली की एक्झॅक्ट प्रोजेक्ट किती मोठा असावा, आपलं बजेट आणि कॉस्टिंग किती आहे त्यानुसार तो त्याच्यात बसतोय का, हे सगळं आपण त्यांना सगळं प्लॅन करून गेलं डिटेलमध्ये. सो त्या हिशोबाने कसं आहे, आता ते नियोजन करू शकतात की जेवढ्या बजेटनुसार किती स्क्वेअर फूट काम करायचं आहे. सोफा सिटिंग असेल, नॉर्मल सिटिंग असेल, त्याला कॉस्ट किती जाते. त्याच्यानंतर जे आहे साधारणतः टोटलिटीमध्ये किचन इक्विपमेंटला त्याचबरोबर क्रॉकरीला किती कॉस्टिंग जाते आहे हे सगळं आम्ही त्यांना वर्कआउट करून दिलं. वास्तूनुसार काय कोणत्या दिशेला असायला पाहिजे ही त्यांना वर्कआउट करून दिलं. आणि एक साधारणतः त्यांची फिक्स कॉस्ट काय असणार आहे नंतर, सो त्यानुसार त्यांना सेल किती असला पाहिजे त्यांच्या आउटलेटचा ही त्यांना वर्कआउट करून दिलं, जेणेकरून त्यांना पुढं चालून अडचण नाही राहणार. आणि मग मार्केटिंगला ते आत्तापासूनच तयारीला लागणार, जेणेकरून डे 1 पासून सेल्स चांगलं राहील आणि त्यांना अडचणी येणार नाही. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.